ओ काकडे पाटील, अरे कोणी आहे का नाही घरी? तुला मी जमलो गाड्याला. गाजर बस रे. चल बरं. जमलो एक तुला. लिहून पडत आहे बाबा. ओक्का. काकडे पाटील. काय करते काय? ओ काकडे पाटील. दिवर आवाज. मामा. चांगली शेमणी चिकट होती. धोनी उतरला होता यायला त्यामुळे ती जेर तुम्ही नाही घेतला. माझ्या कचा मार जिंकली जिंकली चेन्नई चेन्नई जिंकली जिंकली चेन्नई. मामा ओ मामा आता कोणी धक मारली गाड्या येतो पासून म्हणतोय मी काय IPL बघतोय नाही ती धकच मारते तर एक तर धोनीला जिंकून देत नाही कोणते बघतोच बरं त्यांच्या धोनी थांब रे 5 मिनिटं डबल IPL बघतोय. कोण आलंय कोण आहे काय बोलील मग बाहेर हा असं बोलतात काय मोठ्या माणसासोबत? तो घरचे काही शिकला का नाही? हा इकडे इकडे. मग मी चांगली IPL बघत होतो ना. काय करत होतो तुम्हाला मधी यायची तुला काही शिकेला का नाही तुझ्या घरची? हा तू काय टाकल्या तुला काय करायचं देऊ की धापटू. तुम्ही काय म्हणजे आमची इथं धोनी जिंकलाय IPL मध्ये धोनी जिंकलाय टीम जिंकली तुम्ही बी आमचा धोनी आणणार आहे. तुम्ही जर पुढच्या वेळेस सुद्धा मुंबईवाले नियडिंग केलं ना डायरेक्ट मुंबई सुद्धा आणणार आहे. काय असं द्या इकडे हो मी एक ठोका ठेवून टाकले डबल मग तुला पुढचा कप्पी आमची CSK आणणार आहे. हे मुंबईला हारले आम्ही टाकल्या तू डबल मार खायचा काय गपची बसला कोण आणलं मला? कमून आणलं काय दीड ठोका ठेवून डबल मग अरे हो केस आहे तू दिन टाकून मग केस आहे तू दिन टाकून मग केस आहे तू दिन टाकून मग एवढं मोठं केस वाढी देत असं गाड्यावाली कुठं लिहायचं तुम्ही हा काय करता आमच्या घरी काय काम आहे म्हणजे तांदूळ द्यायला आलोय. लग्न आहे माझ्या बहिणीचं उद्या. तांदूळ घेऊन आले मग काय म्हणून उसका केले का जेवायला उद्या घरात जेवायला काय तांदूळ इकडं दिन एकदा वाटता टाकले ठेवून मग काम कर. तू चेन्नई जिंकली ना तू फक्त प्यायला पाणी घेऊन ये गाड्यात. कडक उन्हात आलो आम्ही. बरोबर पाणी आण. जाय तू बोलतेस नाद लागला. आपण आलो तांदूळ द्यायला तांदूळ द्यायचे थोडंसं पाणी बिन प्यायचं जायचं. त्याच्या भलाईसाठी आलोय. त्याचं उद्याचं जेवण वाचून त्याचं पाणी घेऊ थोड्या बस वाजलं. आज कडक ऊन पडलेलं आहे गाड्यावर. याला ये त्याला जिंकला धोनी जिंकला CSK. It was at this moment that he knew he fucked up. माझ्या पाणी आणले. अरे बाबा हात पाय धुवायचं नाही. तांदूळ बी तांदूळ दिले त्याला. तांदूळ लागणार मला पण ते होय ते आता पण मग बरं त्या नमस्कार मित्रांनो. तर आपण आज कोळसेवाडी येथील एका सुप्रसिद्ध आजी म्हणजेच मॅकडॉन ऑरेंज फ्लेवर
द्राक्षी ठेवर दारू विकणाऱ्या आजीकडे आलो आहोत. तर चला आपण त्या आजीची मुलाखत घेऊ आणि पाहू त्यांचं काय मत आहे. तर आजी, आम्हाला असं कळले की तुम्ही घरात पाकातून दारू विकता. तर आजी, तुमचं नाव काय आहे? शांताबाई आडनाव? बोल बच्चन. बोल बच्चन. हा फारच तुमचं नाव म्हणजे शब्दच राहिले नाही आता तुमच्या नावाला. हे काय आहे आजी? पाणी प्या, पाणी प्या. पाणी काय का पण हा असं पाणी? दान पाणी आहे? पाणी पाणी. हे काय आहे? अरे खोबरीचं तेल आहे ते, तू लाईट नाही का डोक्याला तो? तेल आहे काय? हा. त्याचा वास घ्या डोक्यात, तेल आहे काय? देवकेचं तेल आहे. तुला कोणी सांगितलं इथं दारू आहे? काही कसे सांगत लोक? आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या आजी 50 रुपये जास्त घेतात. हा. आणि हुसातनं पण ठेवतात. नाही 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 नाही, दारू नाही बिरू नाही, तेल आहे. टानिक, डोक्याचं टानिक येते. ते हे टानिक आहे हा, का? एवढ्या खोबऱ्याचं बाटल्या तेल. टानिक इकिता का? हा. इकिता? इकिता? मग हे डोक्याचं तेल. हो आजी. तर या आजी यांच्या मतावर ठाम आहेत. पण माझ्या क्लायंटचं असं म्हणणं आहे की या आजी दारू विकतात आणि 50 रुपये जास्त घेतात. तर याच्यावर तुमचं काय मत आहे? दारूची चित नाही याच्यावर काय मध्ये? आणि तुमच्या पलीकडच्या घरात गांजा आहे, याच्यावर काय मत आहे? काहीच नाही. आणि तुम्ही गांजाची शेती करता, याच्यावर आमची 3 जणांची कंप्लेंट झाली. म्हणून लाईट आम्ही- अजिबात नाही, शेती नाही, गांजा अहो, काय नाही. आणि काय ना, दम देतो का? गांजा तो आजी काय? हा दम देतो का? गांजा नाही, दारू नाही, काही नाही, काही नाही आमची इथं. कोणी सांगितलं तुला खोटे कुठं नाही याची? काय बोलता? गरीबाच्या घरात झाड आणता का? हा? गरीबाच्या घरात झाड आणता? गरीब आहेत का तुम्ही? मग बर. तर मित्रांनो, तुम्ही बघतच असाल या आजी काय यांचं रेटाला हेच करू राहिले. तर आमचे कडक रिपोर्टर आणावं लागतील. आता मी इथं भोळा आहे म्हणून तुम्ही मला बोलून द्या ना. तर पण आमचे याच्यापेक्षा लय कडक रिपोर्टर येतं, ते तुम्हाला दाखवते. त्या बसत दारू आहे ना. तर आजी, या बाटलीवर तुमचं काय? ही फवारायचं औषध आहे, भाड्या मारशील ना. काही खोटे कुठं नाही करते. खोटे कुठाने? मग फवारायचं औषध आहे ती बाटली. खोटे कुठाने? हा खोटे. हो, तुम्ही उद्या आहे ना, मी आमचे जासूस घेऊन येतो इथं. त्यांच्या तू समोर बसवितो आणि तुमचं खरं आणि खोटं करू. किती दारू विकता, किती पैसे कमी. हा, मग तुम्हाला खरं कळन. खरा कळण नाही. द्या बाटलीवर तुमचं काय म्हणणं? अरे भाड्याची संडाची छी. संडाची आहे ती. हा सरजी, बोला ना. हा तेच ना, ते काय हे आहे ना, त्या म्हणतात की आम्ही दारू फिरू नाही वा, आणि हागायची बाटली आहे आणि औषधाचा डबा आहे. हा शूटिंग त्या म्हणलं होतं त्याचं शूटिंग आहे त्यांचा शेजारी येतो. हा काय तुम्ही तेच म्हणले होते ना की चाट यायचं ते घर आहे, 2 फळ्याची कडवी ती, ते चालू ना. चुकून आलोय तरी मला आता त्यात द्यायला. सॉरी आजी, आम्ही चुकीच्या रस्त्यावर आलो. भाड्या हो सॉरी आजी. सॉरी कॅमेरामॅन येडजिंगे सोबत विशाल येडेचाळे, येळा चौक, कोळशेवाडी. चला आजी, सॉरी.